आज गेल्या ना का ड्युटीवर? आज सुट्टी आहे का? नाही, सुट्टी कसली? आज काय आहे? जा लागते ना. त्या सोनूलेच आवाज देऊन राहिले मी. आज याचा दुपार शाळा आहे, हा घरी आहे, तर त्याला त्याचं आवरून देते. ए सोनू, ये ना घरी बेटा. चल ये लवकर जेवण करून घे. मी नंतर जेवतो. एवढ्या लवकर भूक नाही. माझा टिफिन भरव, पाण्याची बॉटल, टिफिन. पप्पा आहेत ना घरी? अरे हो, पप्पा आहेत घरी, पण ये ना इकडे. तुला सांगितलं ना. हो, जायच्या पहिले लेकरायचं करून जा लागते बाई. बरं बाई, मग काय तर नाही तर मग लेकरायचं. आणि याची दोन शाळा कोण आहे हो? 10वीचे पेपर चालू आहे, तुला माहित नाही का? आई हो हो, सांगा नाही ना तुम्हाला. हो 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 ना, म्हणून आमच्या शिदची सकोनची शाळा आहे ना दुपारची. हो, दुपारून जाते ना, तू 10 वाजता जाते. आता जिथे घरी माझा सोडायला लेकरायले, त्याच्यापेक्षा नाही बोलावलं तर पुरत नाही काय. पण उगाच येईल काय हजेरीला बोलावतात. मास्तर लोकांचा पगार पकते, पण आपल्या लोकांना किती टेन्शन. डबा करावच लागते, पाण्याची बॉटल भरावच लागते, किती गोंद होते. त्याच्यावर सुट्टी दिली टेन्शन नाही. लेकर मोकळ ना, पुढे मोकळ. हो, हैदी बोलायची. अव 4 पिरियड होतात ना, लवकर थोडी येतात लेकर. मग 4 पिरियड म्हणजे का हे आहे का, कमी आहे का? हो ना, 4च पिरियड ना. मग तेच तर म्हणतो, 4 पिरियड साठी पुरते तरी काय मास्तर लोकांनी येणं लेकरायली बोलावणं, म्हणून म्हणलं. हो, बरं झालं मैत्रीण नाहीस तू. लेकरायला घरीच ठेवलं असतं. तू घर राह, मी घर राहतो. चांगली आहेस वा हुशार. काय बाई, मजा का करता माय. आणि मी तर मास्तरीने येऊ लागली असती, मा बापानं लग्नाची भल्ली घाई केली ना. नाही तर मास्तरीन काय व मासंगच्या 2-3 पोरी मास्तरनी लागल्या, मी भी लागलीच ना. पण मा बापाने भल्ली माझ्या लग्नाची घाई झाली ना, म्हणून. आणि घरी आल्यावर तुम्हाला माहित आहे आपल्या घरी काय चालती. मी त्याच घरात, मी लग्न झाल्यावरच नोकरी लागली. हे गावभर हिंट, त्याच्यापेक्षा करा काही लागतोय. राहिले माया माग फुटाने पडतो का हो? तुला काटलं मला माहित होत नाही का? त्या दिवशी मा पोराले जीव घातलं तर लहान तुला अंगात आलं. शेवाची भाजी का त्याच पाहिली काय? मग पोरांकडे गंजभर भाजी खाल्ली होती का तुझ्या घरी? नेटनेस का तू माझ्याच्या कितकाल भाज्या नेता हो? अमकं केलं का द्या ताई, धमकं केलं का द्या ताई. मला पोराले वाटीभर भाजीसाठी तुला लागे एवढी बोलली. आणि मी नोकरी करतो, मी घर कमावतो, तर तू काय जायत हो? तू कर ना. कोणते हात धरले का? आणि तुला कोण सांगितलं माय लेकरं उपाशी असतात म्हणून? माय लेकरं उपाशी असतात का? तो घरी येतात का ते भाकर मागेले? त्या दिवशी आता लेकरं आलं, म्हटलं त्या बुढीनं जेव म्हणून, हा जेवला. एवढं काय झालं? तो पोरग माघारी जेवत नसते का? एवढा आता माणसं लागले का? नाही ना बाई, म्या काय म्हटलं मा सांगे बुढी आहे व. भांडणे लावली बुढीनं. सांगा अव मोठ्या बाई, तुम्ही नसल्या मी किती काळजी घेतो म्हटलं लेकरायची. विचारत जा, नाही तर विचारपूस करतो लेकरं शाळेतून आली की. मग सांगे बुढीनं तुम्हाला एखाद 2 सांगितलं नाही? अशीच आहे ना बाई. म्या नाही म्हटलं माय. सांग बाई, म्या वाढून दिलं स्वतः. सांग काय म्हणते आते बाई, म्या वाढून दिलं. माहिती न खायला दिलं, म्या दिलो ना. विचारा नाही तो उरले तुम्ही. राहू दे, जास्त काय पालिशा मारू नको. मासू काही ताना नाहीये, आणि मी काही शंभरपुश नाहीये. पण सांगितलं तुले तेवढं, म्हटलं एवढं नको हे करू. आज माझं काम पळ, उद्या तुला काम पळी. ए सोनू, तुला ऐकायला येत नाही का? चल घरी नाश्ता करून घे, आणि जेवणाचं दाखवते मी तुला कुठं काय तर काय आहे. नाही तर मग गावभर हिंट भाकरी मागत. लोकांच्या घरी जाऊन तुला जेवा लागते. मग चल, तुझा टिफिन भरून ठेवलाय, ते बॅग मध्ये भर. मला जायला उशीर होऊन राहिला. चल लवकर. माय, इले माहित झालं वाटते. त्या रोजी मी हिच्या प्राले बोलली तर बुडकीनं सांगितलं शी. त्या सोन्याले कुठे अक्कल आहे, शंभड्याले त्याला तर डोकंच नाही काही. ताटावून उठून दिलं तर सांगत नव्हतं ते आईले भवान्या बोड्याचं. त्या बुडगीनं सांगत शी. लेच आहे ना बुडगी. थांब, आजचा अपडेट ना, भांडे काय 2 टाइमचा स्वयंपाक बुडीलेच करायला लाव. चल ना मोठ्या बाई, मग झालं नाही का तुमचं? हो ना, जाऊ ना, चाल ना. झालं का तो? आली. हो ना, मला व्हायलाय. म्हणलं सकाळ तिकून आली की शेवळ्याच्या गव्हाचं पाहतो. आता पापड करून आणले एकदाची की मग कसं, मग शेवळ्या बी करून आणतो ना. शेवळ्याची मशीन झाली म्हणता आलू. मग काय तर माय त्या प्रगतीचं झाले माय बाई. शेवळ्या करून आणले तिनं 3-4 दिवस झाले. तिच्या दारात होत्या, भेटलं का शेवळ्या झाले का? आता हो म्हणे. मग काय तर मशीन चालू. हो ना, मी म्हटलं शेवळ्या करतो आज. आता पापड करून आणू
शेवळा काय माहिती कापड तिच्या जोडून दिलं की झालं. हे पापडायच्या वेळेस ते जमा करायला लागतात, मग एक जण सक्ती पाहिजे, म्हणून तुम्हाला म्हणून चला बाई माग एकलीले मग घाई होती आणि मग सुचत नाही. शेवळायचं काही नाही का बरी, शेवळायचं काय योगिताचे बाबाई नेऊन देतात. ते काय बोलावते 2 दिवसानं जा आणि घेऊन या, आपल्याला का तर ते उभा लागते. एकदाचे पापड झाले की बरं कुरवड्या करतो म्हणलं जरशा चिकाच्या. 5 किलोच्या दे म्हणे ती आई म्हणे, 5 किलोच्या कुरवड्या दे. म्हटलं का 5 किलोच्या खाता का तुम्ही? म्हणे नाही बुडी पुरीले देतेच म्हणे. म्हटलं जाऊ दे माय देऊ दे, अजून मी दिन 1 किलोच्या 2 किलोच्या आहे ते बुडगी देईन तिकडे साऱ्या पुरीच्या उरावर घालीन. मग पुरीला काय राहते, देतो म्हटलं माय 5 किलोच्याच करून. जाऊ दे खा म्हटलं तिले. जाऊ दे ना व देणं 1 वर्ष देणं कायलाच पाहिजे, दे जाऊ दे. नाहीतरी ते बुडी देते ना पुरी, मग फालतूच्या रागिनीले डबल लावायची होते तर आगो तोंडाची. त्याचे दे ना माझ्या जरसक शिल्लक 2 पैसे शिल्लक जातील का. मग योग्यताला देऊन राहिली का नाही वाळवण करून? नाही योग्यताला काही देत नाही, आपस तिची सासू नाही तर करून घेते ते बाई. रागिनीला देतो कुठे करू एवढं दोघीच. बरं आहे माहित आलं, दे माहितीला दे. मी म्हणत होते तुला इले दे आणि तिले दे, 1 वर्ष देणं गेले. पण तो आम्हाला माहित होतो आलं. चल बाई मग त्यातून जाऊन येऊ अजून. मजा आहे करू दे. लेकरू होय, लेकरू तसंच असते. मारू नको तू त्याले, मारलं का तुया? नाही हो बाबा, मारलं नाही, मारतं त्याला मी. पण असंच करते ना बाबा, दिवस ढिंगाणाच करून ठेवते. हे सांडू दे, हे सांडू दे, हे हुसकू दे, ते आता अलमारी उघडते लागे, अलमारी उघडते काहीच करते, सगळं कपडे ओढून घेते खाली, सगळ्या कपड्याच्या घड्या मोडते. झालं काहीच त्याला घेणं देणं नाही. ते अलमारी उघडते, कपडे खाली ओढते, त्याच्या घड्या मोडल्या ते चाललं जाते लागे. आपल्याला सांगेल येते कपडे पडले म्हणते कपडले. लेकरू होय, खेळ तो. कुठे गेला बाबू? काय ते इथंच आहे ना, ऐकून राहिला ना. रे आबाजी काय म्हणतात तुले? अरे हो क्षमा, काऊन आले तर असतो हा? येतं का इकडे? ये आप घरी ये, येऊ का तुले घ्यायले? हो श्यामा बोलते ना. हो बोल श्यामा, जेवलं का तू? अरे बोल ना, ऐकू जाते ना. हॅलो हॅलो काय कर लागते. आबाजी बोलून राहिले म्हणा, जेवले का तुम्ही विचार. हॅलो ऐकू येते ना मले? हा हॅलो हा बोल, ऐकू येते मले, बोलू. हो ना, आबाजीला ऐकू येऊन राहिलं ना. आबाजीला माहिती श्यामा बोलते, मग बोल ना तू. असं म्हणा, आबाजी तुम्ही जेवले का? मामा कुठे गेला? आजी काय करून राहिली? विचार असं. आना कुठे देना आधी तू ते देनी. आजी होतीच आहे, मामा बाहेर गेला गळ्या. काय व तुली करते वे का त्याची माय सगून राहिली ना तिकडून, तसं बोलते तो. काय रे, काऊन त्रास देतो रे मापोरीले? त्या आजी काय म्हणते पाय बरं. त्या आजी म्हणते तुले काटा लागते म्हणते चांगलं, श्यामाले मारायला म्हणते. हा आमच्या पोरीले त्रास देतो का तू? मले नाही, तुले मारा लागते म्हणतात आपाजी. बाबा मला काय म्हणते, मम्मी तुले मारा लागते म्हणते. लय बदमाश आहे तो. काय मा पोरीले नाही ना रे, तुले मारा लागते. तुले चल बांधा लागते, हा बांधून कांडा लागते. पोरग कांडा लागते. हा मा पोरीले तरच देत. अहो माहिती आजी ऐकीन तिकडे तर म्हणीन मला तर बांधून काढता का. त्याच्या आजीचा जीव थोडा होईन ना. हा आजीचा तर लय जीवाच्या टाइम आहे ना तू. पाय बाई ध्यान द्यायचं इकडे. हा पाय जो आता लेकरू कसं आता जसं करते तसं त्याला बाहेर गिर नको जाऊ दे, जो ऊनही तपते. नाही बाबा, बाहेर नाही जात तो. बाहेर कुठं सकाळ जाते ती खेळायले. आता जरा काही येते ना, आता जरासं घेऊन जाते मन लेकरे नेतात. नाही तर त्याची आजी नाही तर त्याची आजी असतातच त्याच्या मागे. थांबणार बस झालं बोलणं.
बस झालं बोललं. झालं आबाजीने फोन ठेवला. आता दुसरं कोणतरी बोलते. आबा नाही येत म्हणतातच करते. का हो सुमे, गेली नाहीस का आज? भांडे कसे आज कोणाच्या घरचं काम नाही का? माय बाई आली ना. 11 वाजले ना. सकाळी भांडे घासून आली मी. आता दही पारून मले देवकी आत्याच्या घरी जावं लागते. देवकी त्यानं आवाज दिलता मग मला वाटते त्या रत्नाबाईच्या घरी काही काम आहे वाटते. दही पारून बोलावलं तर जातो ना दही पारून घंटा बरं. तू सकाळची भांडे घासून आली का लगे? बातच आली. गौतमजी जरासं गड्याला पानाटी वाजले तर तुम्हाला तर माय आज जसं निराणेरा कुंभकर्णाची झोपच आलती. किती आवाज दिली माय, उठावं मी चालली, उठावं मी चालली. उठ्याचा पत्ता नाही. ती कुणाला तरी टर पसरेल होती. मी 4 घरची भांडी घासून आली अन नऊ निजेलच्या निजेलच. माय बाई धुवाटोड चाट होतो ना. जेच वखत झाला का जेवताच नाही. अबा आता झोपेतून उठलं मी, चहा कर मले. लयच उशीर झाला लेक आज नाही. झोच लागली व सुमी. राती मला तू नेजूच दे नाहीस ना. काळजी गौतमजी काही बी बोलता बाई तुम्ही. अहो येडे कुचू 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 करतच राहता. मच्छर साऱ्या जगातले तुले डसतात काय? हा मच्छर डसतात गौतमजी. मच्छर डसलं तुले मच्छर डसलं हे मला काले सांगतो तू? हा माई झोपमाळ करता. बोल कशी बाई मजे की गौतमजी. अहो मग मात्र मला डसलं तर सांगू मी तुम्हाला, नाही तर कोणाला सांगू? तुम्हाला सांगीन ना. ती निसतात बाई तर एक मच्छर डसत का काय सांगा माय. गेंड्याच्या कातडीले मले बाई कच 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 मच्छर डसतात. नाजूक खाऊ ना मी आणि तसा रक्त बी गोड अशीन म्हणून मला त्याला डसत. तुमच्या सारख्या कडू कारलेले काय मच्छर डशीन व. त्या ना बा चाटू जाय बल्ली गेली गोळ. अव सयद तरी ठेवतो जिबीवर तरी तू साजरी बोलशील का? हा मग कायचं काही म्हणतो. हा रामपायऱ्यात नवरे असं बोलतात का कोणी? मले म्हणतं कुंभकर्णावानी निसता. मले म्हणतं गेंड्याची कातडी हाय तुझी. मले म्हणता तुमचं रक्त कडू हाय. असं कोणी बाई नवऱ्याले बोलते का? हा माय राग तर बाई निरा नाकावर आहे. तरी बेना नाक दिसत नाही. नाकाचा पत्ता नाही. पण राग भल्ला बाई असते त्याच्यावर. सुमे तू बोलता बोलता मला साजरवून घेता. मला बेण्या नाकाचा म्हणतो काय? तू चपट्या नाकाची, तू बेण्या नाकाची, तू बुटकी, तू चपटी. मला काही म्हणा मला गतच नाही. कारण मी नाही छाव. मी ब्युटिफुल ब्युटिफुल. सकाळून जोडी मी तुमच्या वाणी नाही. 11 वाजूल निसो आली म्हणलं मा सकाळचा धंदा करून. मग जा मल्ले गेले. राग तर भल्लाय रा. चाट होतो आता म्हणता म्हणून, नाही तर मला तर भूक लागली. अव खादोळे चाट हुई मले. दिवस नाही निघाला तर खात राहते. जर का तो स्वयंपाक लागे. अव नाही व आज स्वयंपाक नाही करा लागत. त्या ममताबाईच्या घरी रात्री पाहुणे आलते. तर लय स्वयंपाक उरला तर त्या ममताबाईनं भाजी दिली, लागे पोया दिल्या, जिलबी आणली होती त्याच्या घरी तर लागे जिलबी दिली जरी. मग आपलं जेवण होते त्याच्यात. काल आणत सुमे तू कोणाच्या घर? तुले म्हणलं ना नका आणत जाऊ. अहो ते साजरा आहे ना. मी काय असं तसं नाही आणत. साजरा आहे ना म्हणून आणलं ना. बरं वाळ मग ताट. मग काल चाट जीवनच घेऊ. मग आज लेख लोयच उशीर झाला. लेख मले उठ यायले. कोणी आलत का व मला आवाज द्यायले? मैना आलती. एक कोकिळा आली. कुहू 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 पणे. मी म्हणलं निजेलच हाय व आमचा कावळा अजून. थांब थांब मला काही काही म्हणत. लय जीवर आली लय जीव आली आता. सुमे थांब तू आता जरशिक मला थोडा म्हणतो.